1 जुलै रोजी कोल्हापुरातील ताराबाई पार्कमध्ये पडलेल्या झाडाचं लाकूड चोरीला गेल्याची तक्रार नगरसेवक आदिल फरास यांनी केली होती। हे लाकूड निर्मा कन्स्ट्रक्शननं परस्पर बाहेर विक्री केल्याप्रकरणी या कंपनीला आयुक्तांनी काळ्या यादीत टाकले। मात्र हे लाकूड दुसरं कुणीतरी चोरलंय, त्याच्याशी आपला संबंध नाही आणि निर्मा कन्स्ट्रक्शननं लाकूड चोरल्याचं सिद्ध झालेलं नाही असा खुलासा निर्मा कन्स्ट्रक्शनचे सुशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत केला। महापालिकेनं केलेल्या कारवाईच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं पवार यांनी सांगितलं। कोल्हापूर शहरातील धोकादायक वृक्ष आणि फांद्यांची छाटणी करून लाकडं स्मशानभूमीला पोच करण्याचा ठेका 3 कंपन्यांना दिलाय। त्यातील मुंबईच्या निर्मा कन्स्ट्रक्शन कंपनीनं ताराबाई पार्कमध्ये पडलेल्या एका गुलमोहराच्या झाडाचं लाकूड परस्पर उचगावमधील सॉ मिलमध्ये विकलं होतं। याबाबत नगरसेवक आदिल फरास यांनी स्थायी समिती सभेत पुरावे सादर करून संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली होती। त्यानंतर आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी संबंधित ठेकेदाराकडून खुलासा मागवला होता, पण तो असमाधानकारक असल्यानं आणि लाकडाची परस्पर विक्री केल्याचं सिद्ध झाल्यानं निर्मा कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत। या प्रकरणी निर्मा कन्स्ट्रक्शनचे सुशांत पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। ताराबाई पार्कात पडलेल्या झाडाचं लाकूड दुसऱ्या कोणीतरी परस्पर चोरलं आहे असा दावा केला। 1 जुलै रोजी पडलेल्या झाडाच्या फांद्या तोडून निर्मा कन्स्ट्रक्शननं रस्त्याकडेला ठेवल्या होत्या। वाहन मिळालं नसल्यानं लाकूड स्मशानभूमीला त्या दिवशी पोहोचवता आलं नाही। दरम्यानच्या कालावधीत एका ट्रॅक्टर चालकानं हे लाकूड नेऊन उचगाव इथल्या खासगी लाकूड विक्रेत्याला विकलंय। त्याचा निर्मा कन्स्ट्रक्शनशी काहीही संबंध नाही। महापालिकेनं केलेल्या ब्लॅकलिस्टच्या कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं पवार यांनी सांगितलं।